महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं व मैत्रिणींचं नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, त्यालाच आपण म्हणू शकतो महाराष्ट्राचे स्थान व विस्तार। ठीक आहे, हा पॉईंट आपण इथं चेक करणार आहे, पण याच्या अगोदर आपण एक लेक्चर ऑलरेडी यूट्यूबला तिथे टाकलेले आहे, ते तुम्हाला पहिले समजून घ्यायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये अक्षरवृत्त विस्तार, त्याच्यानंतर आपण रेखावृत्त विस्तार काय असेल कसे असेल ते तिथं सगळं डिटेलमध्ये चेक केलेलं आहे। मित्रांनो, समजून घ्या तुम्ही हा व्हिडिओ का बघायला पाहिजे। बरोबर आहे, व्हिडिओ काय बघायला पाहिजे, कारण की हा अभ्यासाच्या बाबतीत आहे। अभ्यासाच्या बाबतीत जर असेल तर आपण त्याला पहिले स्किप करत असतो, बरोबर आहे की नाही। समजून घ्या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे की संकल्पना, कन्सेप्ट आपण म्हणू शकतो कन्सेप्ट, त्याच्यानंतर जर बघितलं इथं दिलेलं तुम्हाला क्लुप्ती, बरोबर आहे, ट्रिक्स ज्याला तुम्ही म्हणा, आयोगाने विचारलेले प्रश्न PYQ त्या पॉईंटवरती त्या घटकावरती, आणि त्याचं जर बघितलं एक्सप्लेनेशन म्हणजे काय म्हणू शकतो आपण स्पष्टीकरण, ह्या सगळ्या गोष्टी मी तिथं आणलेल्या आहे की कन्सेप्ट काय असेल, त्याच्यावर नंतर ट्रिक्स कसं लक्षात ठेवू शकतो, आयोगाचे प्रश्न कसं तिथं डील करायचं आणि त्याचं स्पष्टीकरण। ठीक आहे, हे सगळं इथं तुम्हाला दिसणार आहे, म्हणून हा लेक्चर तुमच्यासाठी आहे नाही, तुमच्या जीवनामध्ये हा खूप महत्त्वाचा असणार आहे। चला चेक करूया आपण काय म्हणतो काय नाही। बघा, महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा, मग 3 पॉईंट ऑलरेडी आपण बघितलेलं आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये। डायरेक्ट 4 नंबरचा पॉईंट दिसत आहे सर, महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा 14 पॉईंट दिसत आहे, तिसरे पॉईंट कुठे गेलेले आहे तर याच्या अगोदर ते बघितलेलं आहे, हे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते मिळून जाणार। आता मला काय म्हणायचं आहे की महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा म्हणजे काय। बघा, नैसर्गिक सीमा म्हणजे काय की नदी, नाले, डोंगर, रांगा, त्याच्यानंतर समुद्र वगैरे यांनी जर समजा एखादी सीमा तयार केलेली आहे, एखादी बाउंड्री तयार केलेली असेल तर त्याला म्हटलं जाते नैसर्गिक सीमा। काय म्हटलं जाते त्याला? नैसर्गिक सीमा। आता चेक करा, महाराष्ट्राची जर नैसर्गिक सीमा तुम्हाला जर समजून घ्यायची असेल तर पहिली गोष्ट महाराष्ट्राचा तुम्हाला मॅप तिथं बघणं गरजेचं आहे, कारण की मित्रांनो भूगोलचा जर अभ्यास करायचा असेल तर मॅप शिवाय भूगोलचा अभ्यास होत नाही। म्हणजे लहान लेकरासारखं तुम्हाला शिकावं लागणार, मॅप घेऊन तिथं जर बघितलं नकाशे काढणे, बरं नकाशे रेखाटणे, त्याच्यानंतर त्याला नाव देणे, हे सगळं तुम्हाला जर बघितलं तर लहान लेकरासारखं शिकावं लागेल। लर्न लाईक अ चाइल्ड, बरोबर आहे की नाही, हे मी नाही म्हणत, डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात की लर्न लाईक अ चाइल्ड, या विषयासाठी तर ते खूप महत्त्वाचं आहे, लहान लेकरासारखं तुम्हाला शिकावं लागणार। आता समजून घ्या, तो विचारत असताना काय विचारतो समजून घे रे भाऊ, की महाराष्ट्र हा राज्य आहे, हे जे उत्तर बाजू आहे किंवा तुम्हाला माहिती आहे ही दक्षिण बाजू असेल, इथं जर बघितलं तर ही पश्चिम बाजू, त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो काय म्हणू शकतो, इथं जर बघितलं तर ही पूर्व बाजू, बरं आहे, ही पूर्व बाजू असेल। ह्या महत्त्वाच्या दिशा आहेत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ह्या महत्त्वाच्या काय दिशा आहेत। मग इथं जर बघितलं तर अजून आपण म्हणू शकतो उपदिशा पण आहे। तुम्हाला माहिती आहे की हा जो बाजू जर बघितलं, ही बाजू काय असेल वायव्य, त्याच्यानंतर ईशान्य, नंतर बघा ही काय असेल आग्नेय, त्याच्यानंतर जर बघितलं ही काय असेल माझ्यासाठी नैऋत्य। इथं जर बघितलं तर काय म्हणू शकतो आपण नैऋत्य म्हणू शकतो, वेगळ्या कलरमध्ये दाखवावं लागेल त्याला, नैऋत्य। पॉईंट कळाला का तुम्हाला? चला बेटा समजून घ्या, इथं आयोग विचारत असताना हा जो महाराष्ट्र आहे बाबा, हा जो काय दिसतो महाराष्ट्र, तर ही उत्तर सीमा झाली। उत्तर सीमा कशाने, कोणत्या नैसर्गिक सीमाने तिथं निर्माण केलेली आहे, म्हणजे उत्तर जे सीमा आहे कोणती नैसर्गिक सीमा आहे तिथं, की उत्तर सीमा तिथं काय करत आहे निर्माण करत आहे, किंवा वायव्य किंवा आपण म्हणू शकतो दक्षिण पूर्व, ते हे सगळं तुम्हाला विचारलं जाते। मग जर आयोग तिथं प्रश्न विचारत असेल तर आपल्याला तेच करायचं आहे जो आयोग विचारत आहे। आपल्याला काय चांगलं वाटते, बरं आहे, मला बोर तो वाटत आहे टॉपिक, हे तुमच्या डोक्यामधून डिलीट करून टाका। आयोगाला जे आवडते ते आपल्याला करायचं आहे आणि आयोगाच्या समोर एक स्टेप आपल्याला तिथे ठेवायचं आहे। आता समजून घ्या, आता आयोगाच्या समोर जर एक स्टेप ठेवता येत नसेल, कमीत कमी आपण आयोगाच्या बरोबर तर चालू। ओके, चला समजून घ्या, इथं वायव्यकडून आपण सुरुवात करणार आहे की वायव्य बाजूला जर बघितलं तर तुम्हाला दिसतंय की कोणत्या तरी डोंगर आहे, डोंगर रांगा आहे, जे आपल्याला समजून घ्यायचं आहे। जर चेक केलं तर आता बघा वायव्यला जर बघितलं मित्रांनो, नंदुरबार धुळेमध्ये इथे तुम्हाला दिसते काय काय दिलेलं आहे, इथं चेक करून घ्या। गाळणा डोंगर आहे, गाळणा डोंगर आहे, त्याच्यानंतर जर बघितलं अक्राणी डोंगर आहे, हे डोंगरांचे नाव आहे। आणि डोंगर जर बघितलं हे कृत्रिम बनत असते का, नाही, तर आपण म्हणू शकतो काय नैसर्गिक आहे ते। अक्राणी काय डोंगर आहे, इथे काय दिसतो रे अक्राणी डोंगर आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तोरणमाळ आहे की इथं काय दिलेलं आहे तोरणमाळ, मग इथं लक्षात ठेवायचं आपल्याला तोरणमाळ असेल, अक्राणी डोंगर असेल, गाळणा डोंगर असेल, तर हे काय करत आहे, तर हे करत आहे की आपण म्हणू शकतो की वायव्य सीमा तयार करत आहे कशाची, तर महाराष्ट्र राज्याची। महाराष्ट्र राज्याची नैसर्गिक सीमा ही अक्राणी डोंगर, गाळणा डोंगर, तोरणमाळ डोंगर हे तिथे निर्माण करत आहे। त्याच्यानंतर जर बघितलं इथून तुम्हाला दिसतं की इथं जर चेक जर केला तर पालघरमध्ये आहे की नाही वरतून एक नदी येते, तिचं नाव आहे दमनगंगा।
दमनगंगा. मग दमनगंगा ही नदी पण काय करत आहे मित्रांनो, ठीक आहे, लक्षात ठेवा. दमनगंगा ही नदी पण काय करत आहे, वायव्य आपण म्हणू शकतो नैसर्गिक तिथं सीमा निर्माण करत आहे. कशाची, तर महाराष्ट्र राज्याची. ओके, महाराष्ट्र राज्य आपल्याला माहित आहे की क्षेत्रफळानुसार किती नंबरचं आहे, त्याच्यानंतर लोकसंख्येनुसार महाराष्ट्र राज्याने किती टक्के तिथं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे भारताच्या दृष्टिकोनातून, हे सगळ्या पॉईंटवरती आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला ते सगळे तिथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला समजून घ्या. हे झालं कशाच्या बाबतीत, हे झालेलं आहे कशाच्या बाबतीत, वायव्यच्या बाबतीत. आता बघा नंतरची दिशा दिसते तुम्हाला उत्तरेस. आता उत्तरेस जर बघितलं, उत्तरेस इथून जर चेक जर केलं उत्तरेस, तर आपल्याला समजून घ्यायचं सातपुडा, अगेन सातपुडा पर्वत रांग आहे. सातपुडा पर्वतरांग किंवा आपण असं म्हणू शकतो गाविलगड टेकड्या. बघा रे काय दिसतो अमरावतीमध्ये, सॉरी इथे काय म्हणतो गाविलगड, काय दिलेलं आहे, गाविलगड टेकड्या. हे जर बघितलं टेकड्या, ह्या पण कुठं आहे, ह्या कुठं आहे, तर उत्तरेस आहे. उत्तरेस आहे म्हणजे नैसर्गिक, म्हणजे उत्तरेकडची नैसर्गिक सीमा कोणी तयार केली, तर सातपुडा पर्वतरांगाने, गाविलगड टेकड्याने. त्याच्यानंतर इथं समजून घेऊ शकतो आपण, त्याच्यानंतरचा पॉईंट समजून घ्या. इथं जर बघितलं ही दिशा कोणती होती, तर आपण बघितलं होतं वायव्य, उत्तर, ईशान्य. ईशान्येकडे जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की गोंदिया या जिल्ह्यामध्ये, गोंदिया या जिल्ह्यामध्ये ठीक आहे एक टेकडी आहे. टेकडीचं नाव आहे दरकेसा. दरकेसा टेकडी जर बघितलं मॅक्झिमम वेळेस आयोगाने विचारलेली आहे. इथं चेक करा दरकेसा. आता दरकेसा टेकडी कुठे आहे बेटा, गोंदियामध्ये. आणि ती काय करत आहे, तर ती महाराष्ट्राची आपण म्हणू शकतो ईशान्येकडील जी समजा बाउंड्री आहे, ठीक आहे, तिला काय करत आहे, निर्माण करत आहे. कुठली टेकडी आहे, दरकेसा टेकडी. मग तुम्हाला विचारतो आयोग की दरकेसा टेकडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर गोंदिया जिल्ह्यामध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या बाजूला आहे, तर आपण म्हणू शकतो कोणती दिशा आहे ती, तर ती ईशान्य दिशा आहे. ईशान्येला कोण आहे, दरकेसा टेकडी. त्याच्यानंतर चेक करा. त्यानंतर जर समजून जर घेतला तर इथं तुम्हाला दिसते गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, ठीक आहे, चिरोली टेकड्या. बरं आहे, ह्या सगळ्या कुठं आहे, तर आपण म्हणू शकतो गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमध्ये भामरागड, सुरजागड, ठीक आहे, पेरजागड. त्याच्यानंतर जर बघितलं तर चिरोल टेकड्या ह्या कुठं आहे, तर ह्या आहे गडचिरोलीमध्ये. याचा अर्थ असा झालेला आहे की गडचिरोलीमधल्या ज्या समजा टेकड्या आहे ह्या काय करत आहे, तर आपण म्हणू शकतो की ही जर बाजू जर बघितली तर पूर्व आहे. कुठली बाजू आहे, पूर्व. पूर्वच्या नैसर्गिक सीमा कोणी तयार करत आहे, तर ह्या तीन टेकड्या आहेत की आपण म्हणू शकतो. बघा लिहून देतो तुम्हाला, सुरजागड, भामरागड, काय लक्षात ठेवणार तुम्ही, शिरोली टेकड्या. काय लक्षात ठेवणार, शिरोली टेकड्या. ह्या काय करत आहे, तर तुम्हाला दिसत आहे कोणत्या बाजूने आहे, ते पूर्व बाजूने आहे. म्हणजे पूर्वच्या नैसर्गिक सीमा तयार करत आहे. सुरजागड, भामरागड, शिरोली. दरकेशा लक्षात ठेवायचं की कुठली सीमा, तर ती असेल ईशान्येकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर आता इथं तुम्हाला दिसत आहे की आपण जर पॉईंट जर समजून घेतला तर सरळ सरळ आपण कुठं आलो, दक्षिणेकडे आलो. कुठं आलो बेटा, दक्षिणेकडे. दक्षिणेकडे जर बघितलं तर हिरण्यकेशी नदी आणि तुम्हाला दिसत आहे तेरेखोल नदी. बघा इथं तुम्हाला दिसणार हिरण्यकेशी नदी आहे, ही नदी आहे. किंवा तुम्हाला अजून इथं दिसणार तेरेखोल नावाची नदी. काय दिसेल बेटा, तेरेखोल नावाची नदी. ह्या दोन नद्या आहे, ह्या काय करत आहे, दक्षिणेकडील सीमा तिथं तयार करत आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला समोर जर बघितलं तर समोर तुम्हाला दिलेलं आहे की पश्चिमकडची बाजू जर बघितली, दिशा कोणती आहे रे, पश्चिम दिशा. ही जर दिशा जर बघितली ही काय आहे, पश्चिम. पश्चिमेला तुम्हाला माहिती आहे की पश्चिमेला एक समुद्र किनारपट्टी आहे किंवा आपण असं म्हणू शकतो एक समुद्र आहे. समुद्राचं नाव आहे काय आहे बेटा, तर अरबी समुद्र. अरबी समुद्र. अरबी समुद्र काय करत आहे, अरबी समुद्र जर बघितलं तर काय करत आहे की पश्चिमेकडील बाजू काय करत आहे, निर्माण करत आहे. पश्चिमेकडील आपण म्हणू शकतो एक नैसर्गिक सीमा तिथं तयार करण्याचं काम करत आहे अरबी समुद्र. इथपर्यंत तुमच्या लक्षात यायला पाहिजे की नैसर्गिक सीमा काय असेल. आता हे जर मॅपद्वारे तुम्हाला जर कळलं असेल तर आता मी तुम्हाला जे आहे समजा तिथं जो समजा फॅक्च्युअल डाटा आहे ते तिथं सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट मॅप समजून घ्या, त्याच्यानंतरच आपण तिकडे जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर चेक करू घ्या. इथं नांदेडमध्ये पण तुम्हाला काही टेकड्या दिसणार, ठीक आहे, त्याला पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
चला वापस येऊया आपण दक्षिणेकडे. चला दक्षिणेकडे कोण कोण होतं सांगा आता पटापट. दक्षिण सीमा कोण निर्माण करत आहे तर आपण म्हटलं होतं काय, तेरेखोल नावाची नदी आहे एक. तेरेखोल नावाची काय रे एक नदी आहे. ते हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं तुम्हाला. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चेक केलं तर हिरण्यकेशी कॉमा देऊन जर बघितलं तर हिरण्यकेशी ही एक नदी आहे. नंतरचा पॉईंट जर समजून जर घेतला तर याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की नांदेडमध्ये पण काय निर्मल डोंगर रांग आहे. निर्मल डोंगर रांग आहे. हे कुठं आहे तर नांदेडमध्ये. ते पण दक्षिणेकडे येणार. आता पश्चिम सीमा बघा रे भाऊ. पश्चिम सीमा, पश्चिम सीमा जर बघितलं तुम्हाला माहित आहे कोण आहे इथं तर अरबी समुद्र. अरबी काय असेल इथं समुद्र बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा वायव्य सीमा जर बघितला कोण कोण आहे तिथं तर लक्षात ठेवायचं तोरणमाळ. तोरणमाळ. त्याच्यानंतर अकराणी डोंगर. त्यानंतर चेक करा अकराणी डोंगर झाल्याच्या नंतर लक्षात येते आपल्याला गाळणा डोंगर. गाळणा डोंगर ते गाळणा डोंगर. त्यानंतर जर बघितलं एक नदी पण आहे ते दमनगंगा नदी. ही पालघरमधून वाहते. दमनगंगा हे काय असेल दमनगंगा नदी. तर हे काय आहे तर हे आपण म्हणू शकतो वायव्य सीमा तयार करत आहे कशाची तर महाराष्ट्र राज्याची. ओके समोरचा पॉईंट समजून घ्या. उत्तर सीमा. उत्तर सीमा तुम्हाला माहित आहे की सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वत रांग लक्षात ठेवणार आपण. त्याच्यानंतर गाविलगड टेकड्या. गाविलगड टेकड्या हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. उत्तर सीमा तयार करणार आहे. इथं जर बघितलं पूर्व सीमा काय दिसते इथं पूर्व सीमा. पूर्व सीमा कोणी तयार केलेली आहे तिथं तर पूर्व सीमा लक्षात ठेवायचं. तर आपण जर चेक जर केलं तर त्याच्यामध्ये आपण लिहिलं होतं सुरजागड. गडचिरोलीमध्ये सुरजागड. त्याच्यानंतर भामरागड. त्याच्यानंतर शिरोल टेकड्या. चिरोली गडचिरोली फॉर चिरोली टेकड्या. त्यानंतर जर बघितलं तर आपण हे सगळं कुठं बघितलेलं आहे पूर्व सीमामध्ये बघितलेलं आहे जे अतिशय महत्त्वाच्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर जर चेक केलं तर एक याच्यामध्ये मला वाटते हे पॉईंट राहिलेलं आहे काय म्हणू शकतो ईशान्य. ईशान्य जर सीमा जर बघितली ईशान्य सीमा तर लक्षात ठेवायचं ईशान्य सीमा जर बघितलं एकच तो टेकडी आहे की आपण त्याला लक्षात ठेवू शकतो दरकेसा टेकडी. दरकेसा. आता दरकेसा टेकडीवर अनेकदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे पण विद्यार्थी काय करत असतात त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण मी तुम्हाला म्हणेल की दरकेसा ही एक टेकडी आहे मित्रांनो. ही टेकडी आहे. ही कुठं आहे तर हे पण लक्षात ठेवायचं गोंदिया बरोबर आहे. गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल. ते गोंदिया काय रे जिल्ह्यामध्ये काय दिसते तिथं दरकेसा टेकडी दिसते ज्याला आपण म्हणू शकतो महत्त्व आहे कारण की त्याच्यावर आयोग काय करत आहे प्रश्न विचारत आहे. हे सगळं तुम्हाला नैसर्गिक सीमा समजले असेल महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा समजल्या असेल तर आपण समोर जाऊया. बघा महाराष्ट्राची राजकीय सीमा. आता बघा महाराष्ट्र राजकीय सीमा म्हणजे काय की कोणते राज्य त्याला जोडून आहे किंवा कोणते जिल्हे त्याला जोडून आहे. इथं जर बघितलं तर त्याला काय म्हटलं जातं राजकीय सीमा बरोबर की. आता जर बघितलं महाराष्ट्राला राजकीय सीमा जर बघितलं तर इथं तुम्हाला दिलेलं आहे की महाराष्ट्राची राजकीय सीमा एक केंद्रशासित प्रदेश. हे तुम्हाला माहिती आहे काय एक केंद्रशासित प्रदेश व 6 राज्यांना लागून आहे. राज्यांना लागून आहे. परत आला कर पण ओके. महाराष्ट्राची राजकीय सीमा जर बघितलं एक केंद्रशासित प्रदेश व 6 राज्यांना लागून आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला एका 6 काय लक्षात ठेवणार आपण एका 6 एक केंद्रशासित प्रदेश आहे तुम्हाला माहित असेल दादरा व नगर हवेली. की आपण असं म्हणू शकतो दमन व दीव. दमन व दीव आणि दादरा नगर हवेली हे सगळं एकच आहे. एकच ते केंद्रशासित प्रदेश आहे. आता इथं जर समजून जर घेतलं तर याच्यामध्ये काय होतं ना की पहिले जर बघितलं दमन व दीव आणि दादरा नगर हवेली हे वेगवेगळं होतं. मग ते आता जवळ आली काय सर भूमी नाही तर दोन जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना मर्ज करून काय केलेलं आहे दमन व दीव आणि दादरा नगर हवेली. आता दादरा नगर हवेली हा जो पॉईंट आहे हा महाराष्ट्राच्या म्हणू शकतो लागून आहे पण तो प्रशासकीय म्हणत आहे. प्रशासकीय म्हणजे काय हे पूर्ण नाव तिथे येणार. ओके चला 6 राज्य कोणकोणते आहेत तर 6 राज्यामध्ये लक्षात ठेवायचं की पहिले कोण येणार गुजरात. काय येणार बेटा गुजरात. वायव्यापासून आपण सुरुवात करत आहे. इथं जर चेक केला हा महाराष्ट्र जर असेल तर इथून सुरुवात करत आहे मी गुजरात आहे.
हा जर बघितलं MP आहे, हा इथं जर बघितलं छत्तीसगड तुम्हाला दिसणार, ठीक आहे. त्याच्यानंतर तेलंगणा आहे, आपण जर समोर जर बघितलं तर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि इथं काय दिसतो गोवा, ठीक आहे. आणि इथं काय असेल तो गोवा. किती आहे ते तर आपण ते लक्षात ठेवू शकतो, 6 असायला पाहिजे. चला आता चेक करून घेऊ. इथं काय दिलेलं गुजरात, त्याच्यानंतर MP, त्याच्यानंतर जर बघितलं CG फॉर लक्षात ठेवणार आपण छत्तीसगड. त्यानंतर जर आलो आपण खाली तर खाली तुम्हाला दिसत आहे हां तर कर्नाटक, सॉरी तेलंगणा, TG फॉर काय लक्षात ठेवणार आपण तेलंगणा. 6 राज्य पाहिजे आपल्याला. गुजरात आहे, MP आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो कर्नाटक आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे गोवा. शेवटी काय दिसतं गोवा. असे एकूण किती राज्य आहे ते एकूण आहे बेटा ते 6 राज्य. 6 राज्यांना काय लागून आहे महाराष्ट्राची आपण म्हणू शकतो राजकीय सीमा तिथं जोडल्या गेलेली आहे. मग ते 6 राज्य आहे समजा कोण कुठं बसणार ते हे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये तिथं अभ्यास करावा लागतो. हा फॅक्च्युअल डाटा आहे पण आयोग इथं बोट ठेवून आहे. तर आयोग जर बोट ठेवून असेल की या टॉपिकवरती आयोग जर प्रश्न विचारत असेल तर 200% आपल्याला तिचा अभ्यास करावा लागणार आहे. चला समजून घ्या काय म्हणतो काय नाही बघा रे. हां आता याला काय म्हणायचं की महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती आहे. आता बघा इथं तुम्हाला सांगायचं राहून गेलं किंवा मी तुम्हाला इथं परत सांगून देतो की जर बघितलं हां पश्चिम सीमा जर बघितलं तर पश्चिम सीमामध्ये कोण आहे सांगा. पश्चिम सीमामध्ये कोण आहे तर पश्चिम सीमामध्ये जर बघितलं अरबी समुद्र आहे. कोण आहे तिथं अरबी समुद्र. मग अरबी समुद्राची जर समजा आपण चेक जर केलेलं आहे की अरबी समुद्र हे महाराष्ट्राला किती लागून आहे तर ते आहे बेटा 720 किलोमीटर. 720 किलोमीटरची ठीक आहे सीमा आहे. कशाची अरबी समुद्र हे महाराष्ट्राला पश्चिम सीमा जर बघितलं तर किती आहे ते 720 किलोमीटर. सर मग तुम्ही तर सांगितलं होतं की महाराष्ट्र जर बघितलं महाराष्ट्र आता बघा हे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की असं जर बघितलं तर किती आहे ते पूर्व पश्चिम जर बघितलं लांबी किती आहे 800 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण जर लांबी जर बघितलं किती आहे ते तर 700 किलोमीटर बरोबर आहे 700 किलोमीटर. पण त्याचं जर बघितलं तर पश्चिम किनारपट्टी जर विचारली तुम्हाला काय रे पश्चिम किनारपट्टी तर याचं उत्तर आयोग किती देतो तर 720 देतो. किती देतो आयोग 720 किलोमीटर. मग असं का सर त्यानं जर बघितलं तर उत्तर दक्षिण सीमा जर विचारली तर याचं उत्तर काय घेणार आपण 700. पण त्यानं जर समजा पश्चिम किनारपट्टी विचारली तर त्याचं उत्तर बेटा 200% काय येणार 720 किलोमीटर येणार. मग असं का सर सांगतो तुम्हाला. आता मला सांगा ही जे पश्चिम किनारपट्टी आहे ही अशी आहे म्हणजे सरळ आहे का अशी नाही. आता मला सांगा हां चेक करून घ्या. आता ही रेषा निघालेली आहे ते सांगून देतो मी तुम्हाला. ही इथपर्यंत ही सरळ रेषा आहे 800 किलोमीटरची आणि मी म्हणत आहे की ही पश्चिम किनारपट्टी जी आहे समजा ही किती आहे तर 800 किलोमीटर. आता समजून घ्या बेटा हे जर बघितलं हे झिगझॅग स्वरूपामध्ये आहे बरोबर आहे की नाही. म्हणजे याला आपण दंतूर किंवा रिया पद्धत म्हणत असतो. पण इथं समजून घ्या की हे असं एक धागा पडलेला आहे असं झिगझॅग पद्धतीने पडलेला आहे आणि एक असं सरळ धागा पडलेला आहे. मग मला सांगा हे जे सरळ आहे अजून वाढणार का. याला जर आपण दोन्ही टोकाकडून असं समजा ओढलं तरी ते तसंच राहणार आहे धागा. पण मला सांगा हा जो झिगझॅगवाला जो धागा आहे याला जर आपण स्ट्रेट केलं असं तर आता मला सांगा हा धागा जर मला स्ट्रेट जर करायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे की या धागाची लांबी थोडी वाढणार आहे. हे कळलं का तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे हा स्ट्रेट धागा आहे हे झिगझॅग पद्धतीने इथं ठेवलेला धागा आहे. पण हा जो झिगझॅग पद्धतीने ठेवलेला जो धागा आहे याला जर मी थोडंसं असं ओढलं सरळ केलं तर तुम्हाला माहिती आहे की याची लांबी हे थोडं वाढणार आहे. का वाढणार आहे कारण की मला बेटा इथं जर याची जर लांबी जर मोजायची असेल तर ही तुम्हाला अशी मोजावी लागणार. मग मला सांगा अशी जर मोजायची असेल तर याचा अर्थ याची लांबी वाढणार की कमी होणार वाढणार 720 किलोमीटर. मग तुम्हाला जर विचारलं की महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी किती लाभलेली आहे 720 किंवा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राची पश्चिम जे समजा किनारपट्टी आहे ते किती आहे तर 720. पण तुम्हाला विचारलं की महाराष्ट्र आपण जर बघितलं उत्तर दक्षिण हे जर लांबी जर बघितलं किती आहे तर याचं उत्तर किती घेणार तुम्ही 700 किलोमीटर. हे मीच सांगत आहे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगणार नाही. याचं उत्तर 720 आणि 700 काय आहे येथे तुमच्या लक्षामध्ये. चला समोर बघा आता प्रश्न काय म्हणतो तो तुम्हाला कळलं पण हे काय म्हणायचं मला चेक कर रे भाऊ काय म्हणतो तो सांग. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती काय म्हणतो पूर्व पश्चिम लांबी किती. आता हे ऑलरेडी मी शिकवलेलं आहे तुम्हाला की महाराष्ट्राची 800 किलोमीटर ही जर बघितलं तर आपण म्हणू शकतो पूर्व आणि काय पश्चिम लांबी आहे. पूर्व पश्चिम लांबी किती आहे 800 किलोमीटर हे असं बरं आहे.
त्याच्यानंतर 700 किलोमीटर ही आपण म्हणू शकतो उत्तर ते दक्षिण लांबी आहे. उत्तर ते दक्षिण लांबी किती आहे ते 700 किलोमीटर. आणि 720 काय आहे तर 720 पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं जर बघितलं एखादा प्रश्न जर फ्रेम होत असेल तर त्याचे सगळे जे ऑप्शन आहे आयोग तिथं असं रॅन्डमली काही देत नाही. बरं आहे, आयोगाला कन्फ्यूज करायचा असतो. याचा अर्थ असं म्हणायचं आहे मला की ते स्पष्टीकरण घेत असताना हे सगळं पॉईंट तुम्हाला समजून घ्यावं लागणार. 720 काय तर हे समुद्र किनारपट्टी आहे किंवा आपण पश्चिम किनारपट्टी पण म्हणू शकतो. समुद्र किनारपट्टी आहे कशाची कशाची तर तुम्हाला माहिती आहे कशाची आहे ते महाराष्ट्राची. समुद्र किनारपट्टी किती आहे 720 किंवा तुम्ही जर बघितलं अरबी समुद्र किती महाराष्ट्राला लागून आहे तर 720 किलोमीटर. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं रे बाबांनो. आहे हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. 700 काय 720 काय 800 काय 800 ही पूर्व पश्चिम लांबी आहे महाराष्ट्राची. त्याच्यानंतर जर बघितलं 700 किलोमीटर उत्तर दक्षिण आहे. असं म्हणजे मला सांगा 100 कमी आहे की नाही. उत्तर दक्षिण जर ही जर लांबी जर बघितली तर ही कशी आहे कमी आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा. ठीक आहे एवढं लक्षात यायला पाहिजे. चला समोरचा पॉईंट समजून घेऊया. हां नाही वापस येतो. वापस जर बघितलं तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे हां हे तुम्हाला सांगितले जातं कोणते राज्य आहे. हां आता आपल्या ते राज्यावर होतो आपण. कुठं होतो आपण राज्यावर म्हणजे प्रशासकीय सीमा जर बघितलं. आता मला सांगा बेटा इथं तुम्हाला काय म्हटलं तुम्ही समजून घे रे भाऊ. इथं चेक करून घे काय म्हणायचं आहे मला. इथं तो म्हणत आहे की महाराष्ट्र राज्याला जर बघितलं तर वायव्येला तुम्हाला दिसत आहे वायव्येला कोण लागून आहे तर वायव्येला लागून आहे गुजरात. म्हणजे हा काय तर हा आहे बेटा गुजरात. दिसत आहे रेड कलरमध्ये आहे तर गुजरात हा दिसत आहे का तुम्हाला. ओके ना. चला गुजरात आहे इथं गुजरात. आता गुजरात जर बघितलं तर तो एक प्रशासकीयनुसार आपण त्याला चेक करू शकतो नैसर्गिकनुसार त्याला चेक करू शकतो का नाही. मग प्रशासकीय सीमा जर बघितलं गुजरात हे एक राज्य आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं गुजरात या राज्याला किती जिल्हे लागून आहे महाराष्ट्रातील असा एक प्रश्न विचारतो. किती आहे बेटा समजून घे. पालघर बरोबर आहे नाशिक धुळे आणि नंदुरबार असे किती जिल्हे आहे गुजरात राज्याला. आता मी जर म्हटलं की महाराष्ट्राच्या वायव्येकडे कोणतं राज्य आहे किंवा राजकीय सीमा काय तर ते एक उत्तर नसणार गुजरात. पण करत अजून जर बघितलं तर वायव्येकडेच परत म्हणू शकतो हा एक पालघर आहे. पालघर हा एक जिल्हा आहे. आणि पालघरची उत्तर सीमा जर बघितलं तर इथं तुम्हाला लक्षात येतो की दादर नगर हवेली आहे. बरोबर आहे. दादरा व नगर हवेली कुठं आहे तर वायव्येकडे आहे. वायव्येकडे दादरा व नगर हवेली आहे. आणि तिथं जर बघितलं तर ते पालघरच्या वरती आहे. इथं बघा पालघर आहे पालघरच्या उत्तरेला आहे कोण दादरा व नगर हवेली. आणि आताच आपण बघितलं दादरा व नगर हवेली हे काय आहे तर आपण म्हणू शकतो काय केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राला एक केंद्रशासित प्रदेश लागलेला आहे दमण व दीव व दादरा नगर हवेली. मग दमण व दीव का नाही लिहिलेला आहे सर हा एक पॉईंट आहे. दमण व दीव इथं तुम्हाला कुठं तरी दिसेल कुठं तर गुजरातमध्ये. ठीक आहे. आता हे जर बघितलं कुठं दिसणार ते गुजरातमध्ये दिसणार काय दमण व दीव इथं आहे आणि दादरा नगर हवेली जर बघितलं इथं आहे. पण इथे तुम्हाला म्हणायचं आहे की दादरा व नगर हवेली आणि हे दोन्ही पॉईंट आता एकच आहे. तुम्हाला हे माहित आहे सगळ्यांना दादरा नगर हवेली व दमण व दीव हे एकच केंद्रशासित प्रदेश आहे. तर लक्षात ठेवायचं की दादरा नगर हवेली हा जो पॉईंट आहे हे महाराष्ट्राच्या पालघर या जिल्ह्याच्या उत्तर बाजूला लागून आहे आणि महाराष्ट्राच्या वायव्य बाजूला लागून. येत्या तुमच्या लक्षामध्ये एक केंद्रशासित प्रदेश वायव्येला आणि एक राज्य तुम्हाला दिसत आहे गुजरात. चला गुजरात या राज्याला जर बघितलं तर किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर ते 4 आहे. कोण कोण आहे पालघर कोण आहे नाशिक कोण आहे धुळे आणि इथं काय दिसतो नंदुरबार. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. गुजरातच्या ब्रॅकेटमध्ये मी 4 लिहिणार. याचाच अर्थ असं समजून घ्यायचा आहे की गुजरात या राज्याला महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे आणि ते पण कोणत्या दिशेनं तर आपण म्हणू शकतो काय वायव्य. ओके चल समोरचं पण समजून घ्या रे काय म्हणतात उत्तरेकडे जर समजून घेतलं तर उत्तरेकडे तुम्हाला दिसते एमपी फॉर काय लक्षात ठेवणार मध्य प्रदेश हे उत्तर दिशेला आहे. उत्तर आपण म्हणू शकतो बाजूला आहे. चेक करून घ्या. तर याला जर बघितलं एमपीला किती तर आपण म्हणू शकतो 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. कोणाला एमपीला कोणकोणते आहे सर ते बघा काय दिलेलं आहे चेक करा. आता रेड कलर मध्ये दाखवतो काय दिलेलं इथं नंदुरबार हा बघा नंदुरबार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे धुळे हे इथपर्यंत. आता तुम्ही म्हणाल की नंदुरबार तर सर गुजरातला लागून आहे पण इथं समजून घ्या ना भाऊ काय म्हणायचं आहे त्याला. बघ रे व्यवस्थित दाखवतो तुला दादू लक्षात ठेव. हा गुजरात आहे. इथून ही बाउंड्री जर बघितली ही गुजरातची बाउंड्री आहे ही एमपीची बाउंड्री आहे. एमपी गुजरात. आता बघा हा नंदुरबार जो आहे समजा या बाजूला जर बघितलं या बाजूला कोणाला लागून आहे इथपर्यंत गुजरातला. आणि इकडची जर बाजू बघितलं ही कोणाला लागून आहे एमपीला
इथं समजून घ्या, म्हणजे नंदुरबार हा गुजरातला पण लागून आहे, एमपीला पण लागून आहे. पहिला जिल्हा बघितला आपण नंदुरबार, 8 बघायचं आपल्याला, 8 जिल्हा एमपीला लागून आहे, 8 जिल्हे. नंदुरबार हा पहिला. धुळे जर बघितलं, हे बघा धुळेची सीमा, धुळा आहे की नाही, ज्याला तुम्ही धुळे म्हणता. त्याच्यानंतर बघा जळगाव, इथं काय दिसतो जळगाव. त्याच्यानंतर बघा रे बुलढाणा, बुलढाण्याची पण सीमा लागून आहे. नंतर चेक करा बघा, अकोला आहे का त्याच्यामध्ये, नाही. हे बघा अकोला खाली आहे, इथून खाली आहे अकोला, अकोला आहे का त्याच्यामध्ये, नाही. त्याच्यानंतर बघा अमरावती, हे काय आहे अमरावती इथपर्यंत. वेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे नागपूर, इथून दिसत आहे नागपूर. पण मला सांगा वर्धा आहे का, बघा वर्धाची जर बाउंड्री जर बघितली बेटा, हे अशी आहे वर्धाची, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा वर्धा लागून आहे का एमपीला, नाही. दोन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अकोला आणि वर्धा हे दोन जिल्हे खाली आहे. पण आयोग काय करत असतो, जेव्हा त्याला ऑप्शन सेट करायचं असेल तर आयोग काय करत असतो, वर्धा आणि अकोला जिल्हा तिथं मुद्दामून देतो. बेटा तो पॉईंट जर बघितला तो खाली आहे, परत समजून घ्या त्याला, तर ते येणार का तिथं, नाही. मग हा जर बघितला, हा जिल्हा कोणता आहे, इथं दिलेला आहे तुम्हाला, काय तर भंडारा, हा काय रे भंडारा. आणि त्याच्यानंतर जर बघितलं कुठला आहे तर गोंदिया, ठीक आहे, हे काय गोंदिया. आता समजून घ्या एमपीला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव 3, बुलढाणा 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि गोंदिया किती रे 8. एकूण किती झाले 8 जिल्हे. मग एमपी जर बघितलं, एमपी जर आपण म्हणू शकतो प्रशासकीयनुसार जर चेक केलं, राजकीयनुसार जर चेक केलं, राजकीय सीमानुसार जर चेक केलं, तर कुठं आहे उत्तरेला आहे. कुठं आहे ते उत्तरेला आहे. उत्तरेला जरी असेल, ठीक आहे, तर उत्तरेला महाराष्ट्राच्या किती सीमा लागून आहे तर आपण म्हणू शकतो, किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर लक्षात ठेवायचं 8, बरोबर आहे. त्याच्यानंतर चेक करावा. आता हा जर बघितला इथून पॉईंट चेंज होतो, बरोबर आहे, इथून पॉईंट चेंज होतो. आता मला सांगा इकडं कोण आहे तर इकडं आहे सीजी फॉर काय असेल छत्तीसगड. छत्तीसगडला समजून घ्या, छत्तीसगडची सीमा ही अशी आहे बघा. छत्तीसगडची सीमा म्हणजे कोणत्या बाजूला आपण म्हणू शकतो, राजकीय सीमा आहे ही, तर कोणत्या बाजूला आहे समजून घे रे भाऊ, कोणतं तर पूर्वमध्ये बघा. पहिली जर बघितलं तर गोंदिया, हे बघा हे गोंदिया राज्य आहे आणि त्यात गोंदिया काय रे जिल्हा आहे. आणि इथं जर बघितलं गडचिरोली, काय दिसतो गडचिरोली. मग दोन जिल्ह्याची सीमा कोणाला लागून आहे सांगा, कोणाला लागून आहे तर छत्तीसगडला. मग ही जी सीमा आहे तुम्हाला दिसत आहे, ही जी सीमा आहे तर इकडं जर बघितलं तर छत्तीसगड आहे आणि तिकडं जर बघितलं इथून तर एमपी आहे. तसंच इथं चेक करा, हा इथपर्यंत पॉईंट जर समजून जर घेतला तुम्ही तर हे कोण आहे सीजी आहे, सीजी फॉर छत्तीसगड. आणि हा जर पॉईंट जर समजून घेतला इथं आहे की नाही नांदेडवाला इथून, तर इथं लक्षात ठेवायचं हे टीजी आहे. टीजी फॉर काय लक्षात ठेवायचं तेलंगणा, टीजी फॉर काय असेल ते तेलंगणा. ओके चालते. आता लक्षात ठेवा छत्तीसगड कोणत्या बाजूला आहे किंवा कोणत्या दिशेला आहे तर पूर्व दिशेला. कुठं आहे तो पूर्व. आपण राजकीय जर सीमा जर बघितल्या तर राजकीय सीमामध्ये छत्तीसगड हा पूर्वेस आहे, एमपी उत्तरेस आहे, गुजरात वायव्येस आहे, दादरा नगर हवेली दमण व दीव कुठं आहे वायव्येस आहे. त्याच्यानंतर चेक करू छत्तीसगडला किती जिल्हे लागून आहे, गोंदिया गडचिरोली 2, एमपीला किती आहे 8, नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया. इथं 4 कुणाला लागून आहे गुजरातला, पालघर नाशिक धुळे नंदुरबार. मग मी जर म्हटलं की दादरा नगर हवेलीला किती जिल्हे लागून आहे ते एकच आहे बेटा, कोणता आहे तो पालघर. बघा पालघरच्याच वरती आहे तो. ओके चला. आता बघा कर्नाटकाची सीमा ही इथून चालू होते बघा रे. कर्नाटकाची सीमा जर बघितलं ना तुम्हाला दिसणार की कर्नाटकाची सीमा ठीक आहे कुठून चालू होणार तर समजून घ्या कर्नाटकाची सीमा कुठून चालू होत आहे. चेक कर भाऊ दादू चेक कर, इथं जर चेक कर तर तुम्हाला दिसत आहे ही जर बाउंड्री जर बघितली कोणाची आहे गडचिरोली. बघा इथून काय चालू होतं चंद्रपूर, काय दिसतो इथपर्यंत चंद्रपूर. त्याच्यानंतर जर बघितलं ही सीमा दिसते कशाची तर यवतमाळ. त्याच्यानंतर ही सीमा जर बघितली तर ही कशाची आहे, ही सीमा आहे नांदेडची. कशाची आहे नांदेड यवतमाळ इथपर्यंत. हे काय चंद्रपूर काय रे गडचिरोली. म्हणजे मी काय म्हणू शकतो की हा जो आपला तेलंगणा आहे, तेलंगणाला 4 जिल्हे लागून आहे. तेलंगणाला किती जिल्हे लागून आहे 4. पहिला काय गडचिरोली, दुसरा काय चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड. म्हणजे मी असं जर लिहिलं तेलंगणाच्या ब्रॅकेटमध्ये 4 जर लिहिलं तर इथं तुमच्या लक्षामध्ये आलेलं आहे की तेलंगणाला किती जिल्हे लागून आहे 4 जिल्हे. छत्तीसगडच्या ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार 2. याचा अर्थ छत्तीसगडला किती जिल्हे लागून आहे महाराष्ट्रातील गोंदिया आणि काय गडचिरोली. मग कोणत्या बाजूने आहे सांगा मला, तेलंगणा कोणत्या बाजूने आहे महाराष्ट्राच्या तर आपण लक्षात ठेवू शकतो तेलंगणा कोणत्या बाजूने आहे तर वायव्येला. सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी तर आग्नेस काय असेल तिथं आग्नेस. येतं तुमच्या लक्षात तेलंगणा कुठं आहे आग्नेस. त्याला किती जिल्हे लागून आहे 4. ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. समोरचा जर पॉईंट जर समजून घेतलं मित्रांनो, तर हा पॉईंट, हा जो तुम्हाला राज्य दिसत आहे, हा राज्य आहे कोणता, तर इथं लक्षात ठेवायचं कर्नाटक. काय तो? कर्नाटक. कर्नाटकाला एकूण 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्हे कोणाला भेटतात डायरेक्ट, तर कर्नाटकाला. बघा पहिला काय दिसतो इथून, तर इथं लक्षात ठेवायचं आहे. इथं जर चेक केलं, बघा इथं समजून घ्या भाऊ, आहे की हा नांदेड आहे. हा काय बेटा? नांदेड आहे. नांदेडमध्ये जर चेक केलं तर नांदेडची ही बाँड्री आहे, बरोबर आहे की नाही? नांदेडची ही बाँड्री, किंवा आपण म्हणू शकतो तेलंगणाची ही काय बाँड्री आहे, तर तेलंगणाची बाँड्री कुठून गेली आणि नांदेडची बाँड्री कुठून गेलेली हे समजून घ्यायचं आहे. नांदेडचा हा अर्धा पार्ट तुम्हाला दिसत आहे, हा पार्ट बघा, आणि हा नांदेडचा इकडचा पार्ट, हा इकडचा पार्ट कोणाला लागून आहे? तेलंगणाला. आणि हा जो पार्ट तुम्हाला दिसत आहे, हा कोणाला लागून आहे? तर कर्नाटकाला. कोणाला लागून आहे? कर्नाटक. पहिला जिल्हा झाला नांदेड. दुसरा जिल्हा बघा बेटा कोण आहे? लातूर. तिसरा जर जिल्हा जर बघितलं इथं उस्मानाबाद, ज्याला तुम्ही धाराशिव म्हणत असता, म्हणजे आता जर बघितलं काय धाराशिव आताचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर सोलापूर, काय दिसतोय तर सोलापूर. त्यानंतर चेक करा काय दिलेलं आहे? सांगली. त्याच्यानंतर ही जर बाँड्री जर बघितली कोणाची आहे? कोल्हापूरची. मग चेक कर रे भाऊ, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि इथं काय दिलेलं आहे? नांदेड. किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6. एक कोण आहे? तर हे सिंधुदुर्ग. काय दिसते? तर सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गाची पण आपण म्हणू शकतो, हे बघा, ही जर बाँड्री जर बघितली, ही कोणाची आहे? ही सिंधुदुर्गची आहे. सिंधुदुर्ग पण कोणाला लागून आहे? तर समजून घ्या, सिंधुदुर्ग पण कोणाला लागून आहे? कर्नाटक. 2 पॉईंट समजून घ्यायचं आहे की सिंधुदुर्ग आणि नांदेड हे कर्नाटकाला लागून आहे. हे तर मधातले लक्षात येऊन जाते. नांदेड, सिंधुदुर्ग 2, कोल्हापूर 3, सांगली 4, सोलापूर 5, उस्मानाबाद त्याला आपण धाराशिव म्हणतो, किती? 6, आणि लातूर काय असेल तिथं 7. ते कर्नाटकाला 7 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. कुणीकडं? कोणत्या बाजूनं? त्या लक्षात ठेवायचं, दक्षिणेला. दक्षिणेला. हे काय रे? आग्नेय. हे परत काय म्हणू शकतो? पूर्व. हे काय असेल? उत्तर. इथं काय असेल? वायव्य. येत आहे लक्षामध्ये? एक पॉईंट समजून घ्यायचं आपल्याला परत, की इथं जर चेक केलं, दक्षिणेमध्ये जर चेक केलं, अजून तुम्हाला इथं दिसत आहे की जो आपल्याला सगळ्यांना हवा असं वाटत आहे की तो कोण आहे? तर तो आहे बेटा गोवा. काय रे? गोवा आहे. हे गोवा. हे जर गोवा जर बघितलं, गोवा या राज्याला एकच जिल्ह्याची सीमा लागून आहे. एकच जिल्ह्याची सीमा लागून आहे. गोवा कुठं आहे? दक्षिणेला आहे. किंवा आपण म्हणू शकतो की दक्षिणेपेक्षा आपण असं पण म्हणू शकतो की गोवा कुठं आहे, तर महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर तो कोणत्या दिशेने आहे? तर नैऋत्येला पण म्हणू शकतो आपण याला. नैऋत्य. कोणत्या दिशेने आहे? नैऋत्य. नैऋत्येला गोवा आहे, बरं आहे की? त्याला जर बघितलं एकच जिल्हा आहे लागून, कोणता आहे तो? सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. मग प्रश्न जर आला, कर्नाटकाला 2 जिल्हे लागून आहे इथं बघा, कोणत्या रीतीने? सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. पण इथं लक्षात ठेवायचं, गोवाला एकच जिल्हा लागून आहे, त्याचं नाव आहे कोणता? तर सिंधुदुर्ग. काय आहे तिथं? सिंधुदुर्ग. लक्षात राहील का? आणि इथं तुमच्या लक्षामध्ये येतो की हा जो अरबी समुद्र आहे, अरबी समुद्राला कोकणामधले सर्व जिल्हे लागून आहे. पालघर, ठीक आहे, त्याच्यानंतर ठाणे, मुंबई जर बघितलं तर मुंबई आहे. त्याच्यानंतर मुंबई सिटी, मुंबई आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. एकूण जर बघितलं किती आहे? ते 7 आहे. म्हणजे पालघर असेल, ठाणे 2, ठीक आहे, मुंबई उपनगर, बरं आहे, मुंबई उपनगर, मुंबई जर बघितलं शहर, ठीक आहे. त्याच्यानंतर हे किती झाले? 1 2 3, ठीक आहे, ठाणे 4, रायगड 5, रत्नागिरी 6, सिंधुदुर्ग 7, ठीक आहे. म्हणजे अरबी समुद्राला एकूण 7 जिल्हे तिथे भेटलेले आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे नैसर्गिक सीमा काय असणार, काय नसणार, ते तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला, समोरचा पॉईंट याच्यावर प्रश्न आहे का ते चेक करून घ्या. चला, इथे सीमाच्या बाबतीत झालेले आहे. चला, महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? आता सरळ आणि साधा प्रश्न आहे. महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? तर महाराष्ट्रात जर बघितलं मित्रांनो, तर महाराष्ट्रात एकूण किती? तर आपल्याला माहित आहे 36 जिल्हे आहेत. किती आहे? 36 जिल्हे आहेत. ओके ना? सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत की 37 आहे? सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, सांगा की महाराष्ट्राला सर 37 जिल्हे आहेत. येईल का लक्षामध्ये? असं येणार का? नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण की तिथे जनरल तो प्रश्न विचारतो. जेव्हा जनरल प्रश्न विचारला गेला आणि तिथं जर तो आपल्याला जमला नाही, तर महत्त्वाची गोष्ट आहे आपला अडचण जाऊ शकतो. बघा, क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे कोणते? क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे कोणते? 5 जिल्हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर इथं लक्षात ठेवायचं,
अहमदनगर, अहमदनगर, आपण अहिल्यानगर, अहिल्यानगर, ज्याचं नामकरण काय झालेलं आहे अहिल्यानगर, ठीक आहे. अहिल्यानगर लक्षात ठेवा. अहमदनगर आलं तर आलं, ठीक आहे, ते पण तिथं लक्षात असू द्या. अहिल्यानगर त्यालाच आपण काय म्हणत असतो अहमदनगर. पहिला हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला कोण आहे तर आपल्याला लक्षात ठेवायचं की सेकंड नंबरला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुणे, आहे की काय दिसतो रे पुणे. थर्ड लक्षात ठेवा बघ, ठीक आहे. इथं काय असेल सोलापूर, काय असेल तो सोलापूर. त्याच्यानंतर चौथा, बरं चौथा जिल्हा काय तर लक्षात ठेवायचं की अहमदनगर, पुणे, सोलापूर, सॉरी तिसरा इथं नाशिक आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, इथे जर बघितलं नाशिक आहे, नाशिक. त्याच्यानंतर चेक करा, त्याच्यानंतर सोलापूर आहे आणि इथं काय असणार गडचिरोली. बघा कोण आहे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि काय दिसतो गडचिरोली. मग हे जे 5 जिल्हे आहेत हे महत्त्वाचे आहेत आणि सर्वात मोठे आहे क्षेत्रफळाने, सर्वात मोठे 5 जिल्हे आहे. पहिला जर बघितलं अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि काय असेल ते गडचिरोली. मग इथं कसं लक्षात ठेवू शकतो याची ट्रिक्स आहे का सर? हो, ठीक आहे. मग मला सांगा मोठे आहे, मग तुम्हाला माहिती आहे ना की मोठे लोकांचे जे लेकरं आहे ना ते म्हणतात अपना सॉन्ग बजा, अपना सॉन्ग. मग लक्षात ठेवायचं की अपना सॉन्ग जेव्हा ते म्हणतात का रे अपना सॉन्ग, गणपत अपना सॉन्ग बजा, बरोबर आहे ना. तिथं लक्षात ठेवायचं सॉन्ग, अपना सॉन्ग. मग याच्यामध्ये लक्षात ठेवणार अ फॉर इथं काय असेल अहिल्यानगर, पु फॉर पुणे लक्षात ठेवायचं, ना फॉर इथं नाशिक लक्षात ठेवणार आपण, इथं सॉन्ग फॉर लक्षात ठेवणार सोलापूर आणि ग फॉर इथं काय लक्षात ठेवणार आपण गडचिरोली. इथं जर बघितलं अपनो सॉन्गमध्ये तुम्हाला लक्षात येणार क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे हे जिल्हे आहे महाराष्ट्रामध्ये. मग ती एक ट्रिक्स आहे छोटीशी जी आपण लक्षात ठेवू शकतो. कारण की क्रम तुम्हाला विचारतो आहे, क्रम काय विचारतो की पहिले 5 जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा, पहिल्या 5 जिल्ह्यांचा आपण म्हणू शकतो काय चढता क्रम लावा, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. चला समोर काय म्हणतो तो क्षेत्रफळाने सर्वात लहान 5 जिल्हे, सर्वात लहान 5 जिल्हे. बघा जो लहान लेकरू असतो ना त्याला जर भूक लागली असेल तर तो म्हणत असतो मम्मम मला भात दे, आहे की नाही, भात हवा. काय म्हणते रे तो जो लहान लेकरू आहे ना तो म्हणत असतो मम्मम मला काय दे भात हवा, असं लक्षात ठेवायचं. कोण लहान आहे म्हणजे मम्मम भात हवा आणि मोठे आहे, मोठे लेकरं जे असतात काय म्हणतात अपना सांग, मोठे लेकरं म्हणतात अपना सांग बजा आणि लहान लेकरं काय म्हणतात रे मम्मम भात हवा. आता चेक करा भाऊ क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हे किती, तर आपण म्हणू शकतो सर्वात लहान जर जिल्हा जर बघितलं तर मुंबई शहर लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवणार आपण मुंबई शहर. त्याच्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर. त्यानंतर आता बघा मम्मम भात हवा, मग म फॉर इथं मुंबई शहर, दुसरा म जो दिसत आहे मुंबई उपनगर. त्याच्यानंतर भात फॉर काय लक्षात ठेवणार भंडारा, ठीक आहे. काय लक्षात ठेवणार तिथं भंडारा. इथं जर चेक केलं तर इथं येणार भंडारा, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं भ फॉर तिथं लक्षात ठेवा भंडारा, त फॉर तिथं ठ कोणतंच नाही आहे म्हणजे ठ इथं उल्लेख होत नाही, भात ठ नाही म्हणत आपण भात म्हणू शकतो. तर त फॉर तिथं काय लक्षात ठेवू शकता मित्रांनो तुम्ही, तर लक्षात ठेवा तिथं काय तर तो ठाणे आहे. त फॉर काय तिथं ठाणे लक्षात ठेवा. म फॉर पहिले मुंबई शहर, दुसरा म मुंबई उपनगर. भात मधला जो भा आहे त्याच्या लक्षात ठेवू शकतो आपण भंडारा. इथं त आहे, त म्हणजे इथं लक्षात ठेवायचं ठाणे. मुंबई शहर सर्वात लहान, मुंबई उपनगर त्याच्यानंतर सेकंड नंबरला, भंडारा थर्ड नंबरला, त फॉर इथं ठाणे चौथ्या नंबरला. त्याच्यानंतर आपण 5व्या नंबरला इथं लक्षात ठेवू शकतो कोण आहे तर ह फॉर इथं लक्षात ठेवायचं हिंगोली आहे. ह फॉर काय लक्षात ठेवणार आपण हिंगोली. आणि ते हवामध्ये वा आलेला आहे योगायोगाने, तर लक्षात ठेवायचं की वा फार काय असेल तर 6वा जिल्हा लक्षात ठेवू शकता तुम्ही वाशिम. काय तो वाशिम, ठीक आहे. मग सर याच्यामध्ये कन्फ्यूज होत आहे मी की मम्मम म्हणजे मुंबई शहर म्हणायचं की मुंबई उपनगर म्हणायचं. मग लक्षात ठेवणार मित्रांनो की शहरमध्ये बघा शहरमध्ये 3च अक्षर आहे आणि उपनगरमध्ये इथं 5 दिसत आहे. मग शहरमध्ये जर बघितलं शहर हे छोटा आहे अक्षराच्या नुसार, शहर 3, उपनगर 5 हे इथं. उपनगर हे मोठं आहे आणि शहर कसं आहे छोटा आहे. मुंबई शहर सर्वात लहान, मुंबई उपनगर सेकंड नंबर,
भंडारा थर्ड, ठाणे फोर्थ, हिंगोली काय दिलेलं आहे 5व्या नंबरला आणि वाशिम काय दिसतो 6व्या नंबरला. इथं काय अहिल्यानगर 1 नंबर, पुणे सेकंड, नाशिक थर्ड, सोलापूर फोर्थ आणि गडचिरोली काय असेल 5 नंबर तिथे दिसणार आहे. ओके चला आता याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे का, तर हो विचारलेला आहे. आता चेक करून बघू. हे तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचं असेल तर मारू शकता. आता समोर घ्या काय म्हणतो काय नाही चेक करा. काय म्हणतो तो टॅक्स असिस्टंट मुख्य 2016. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. चेक कर भाऊ कोणती विधाने बरोबर आहे. तो काय म्हणत आहे चेक करीत. काय म्हणतो तो की मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. हे बरोबर आहे का. मी तुम्हाला मुंबई उपनगर सांगितलं होतं की मुंबई शहर सांगितलं होतं. आता सांगितलेलं आहे तुम्हाला काय आहे तो शहर आहे. शहर सर्वात लहान सर्वात कमी वाला काय रे ते शहर आहे. उपनगर आहे का नाही हे रॉंग आहे अचुकीच आहे. अहमदनगर जिल्हा आताचा अहिल्यानगर सर्वात मोठा किंवा सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. तर हे पर्याय काय पर्याय उत्तर हे खाली असायला पाहिजे होतं इथं. बरोबर आहे इथं आहे ते चेक करून घ्या. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे तर हे बरोबर आहे. हे काय इथं बरोबर आहे. मग कोणता आहे अ बरोबर आहे का नाही अ चूक आहे आणि ब बरोबर आहे. उत्तर क्रमांक जर बघितलं पर्याय क्रमांक आहे सेकंड हे माझं उत्तर असायला पाहिजे. आता विचारला होता टॅक्स असिस्टंट मुख्य 2016 येत्या तुमच्या लक्षामध्ये. हे अतिशय महत्त्वाचे काय म्हणू शकतो आपण क्षेत्रफळानुसार जिल्हे होते. त्याच्यानंतर आपण राजकीय सीमा बघितल्या. त्याच्यानंतर आपण नैसर्गिक सीमा बघितल्या महाराष्ट्राच्या बाबतीत जे अतिशय महत्त्वाचे होते. एक्झामच्या ओरिएंटेड आपण तो कंटेंट बघितलेला आहे. आयोग वारंवार तिथे प्रश्न विचारत आहे तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. एक महत्त्वाची तुम्हाला सूचना द्यायची आहे की रोज रात्री 9 वाजता मी मराठीचं लेक्चर लाईव्ह तिथं घेत आहे रात्री 9 वाजता. ते फ्रीमध्ये आहे. त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे का की फक्त प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये सगळंच आहे. संकल्पना पण आहे क्लुप्त्या पण आहे. त्याच्यानंतर जर बघितलं ट्रिक्स पण म्हणू शकतो आपण तिथं PYQs पण आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. म्हणजे सगळं जसं हा लेक्चर चालू आहे महाराष्ट्राच्या भूगोलच्या बाबतीत तसं मी मराठी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तिथं घेत आहे. रोज रात्री 9 वाजता आमच्यासोबत जुडा तुम्ही. नायक अकॅडमीच्या जो ऑफिशियल चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्याला रोज रात्री 9 वाजता जुडा. तुम्हाला ते सगळं तिथं म्हणू शकतो व्हिडिओ मिळून जाणार. त्याच्यानंतर जर बघितलं तर टेलिग्राम चॅनलवरती नायक अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल पण आहे. त्याच्यावर हे सगळं PPT किंवा आपण म्हणू शकतो PDF मी तिथं शेअर करत होतो. तो चॅनल पण तुम्ही तिथे जॉईन करून घ्या कारण की तुम्हाला तिथं जे आहे समजा ह्या सगळ्या PDF तिथं मिळून जाणार. ठीक आहे तर आपण इथं थांबूया मित्रांनो. इथं तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे इथं थांबू. जय हिंद जय महाराष्ट्र.